नव्या दिवसाची नवी बातमी। शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची 98,70,000 रुपयांची फसवणूक केली। ही घटना 13 सप्टेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान थेरगाव येथे घडली। अविका शर्मा आणि राकेश जैन यांच्यासह विविध बँक खातेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील श्रीपती झेंडे वय वर्ष 56 राहणार थेरगाव यांनी शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनील झेंडे यांच्याशी आरोपीने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधत त्यांना शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये घेतले। त्यामध्ये 10 ते 15% नफ्याचे आमिष दाखवण्यात आले। त्यानंतर फिर्यादीस ॲप डाउनलोड करण्यास सांगून विविध बँक खात्यात पैशांची व्यवहार करण्यास प्रवृत्त केले। ॲपमध्ये खोटा नफा दाखवून तो काढण्यासाठी पुन्हा रक्कम भरण्यास सांगण्यात आले। मात्र गुंतवलेले पैसे आणि परतावा न देता फिर्यादीची एकूण 97,70,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पुढील तपास सायबर पोलीस ठाणे करीत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।